हॅलो, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बनवत आहोत पोटली बॅग पार्टीवेअर बटवा. खूप सोप्या पद्धतीने हा बटवा बनवता येतो. तो कसा बनवायचा आज मी सांगणार आहे. मटेरियल काय लागणार आहे ते बघूया. ब्रिक घेतलेला आहे, नेट घेतलेली आहे, अस्तर पण घेतलेलं आहे, नॉट पण घेतलेली आहे आणि मणी पण घेतलेले आहे हँडल करता. फॅब्रिक तुम्ही एम्ब्रॉयडरीचं घेऊ शकता या तर ब्रॉकेटचं पण घेऊ शकता. आधी आपण माप बघू सगळ्यांची. 5 बाय 5.5 वरचे सर्कल घेतलाय, मणी पण आणि नॉट आणि अस्तर, कॅन घेतलाय. आता मेन फॅब्रिक पुष्ठ घेतलेला आहे राऊंड. आता मेन फॅब्रिकचं माप 8 बाय 8 इंच आहे कापड. 16 इंची तुम्हाला घ्यायचंय पूर्ण डबल आणि हे 11 घ्यायचंय रुंदीला. कॅन घेतलेला आहे त्याच्यापेक्षा 1.5 इंच कमी. अस्तर पण 1.5 इंच मेन फॅब्रिकपेक्षा कमी घेतलेला आहे. आता मेन फॅब्रिकवर कॅन टाकून आणि अस्तर लावून त्याच्यावरती हे बघा आता इथं पुष्ठा घेतलेला आहे, मेन फॅब्रिक अस्तर घेतलेला आहे. त्याच्यावरती मेन आपल्या अस्तरवरती पुष्ठा ठेवून मेन फॅब्रिकवरती राऊंड पूर्ण शिलाई मारून घ्यायची. राऊंड ते कापड स्लिप होते व्यवस्थित बघून सन्यानी सर्कल राऊंड मारून घ्यायचं आणि प्रेस करत मारायचं म्हणजे ते सर्कल बाहेर येते ते पुष्ठासारखा. आणि चेक करायचं बघा हे खालचा बेस तयार झालेला आहे पोटलीचा. एक्स्ट्रा फॅब्रिक राहिलेलं ते कट करून घ्यायचं. असा आपला खालचा बेस तयार झालेला आहे. अस्तरला आणि मेन फॅब्रिकला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. कापड स्लिप होतो, सिल्की कापड असतो. त्याला शिलाई मारून घ्यायची आणि पलटून घ्यायचं असं व्यवस्थित आणि तिच्यावरती पण शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. काय की ते शिलाई मारली की फिनिशिंग दिसतं. कापड सरकत नाही इकडं तिकडं. व्यवस्थित बघून सन्या खाली वरही ते शिलाई मारून घ्यायची तिच्यावरती म्हणजे फिनिशिंगनी धागा कट करून घ्यायचं. परत बघायचं आता तिच्यावरती ते मापून सन्यानी 1.5 इंच आपण मेन फॅब्रिकपेक्षा अस्तर कमी घेतलेलं आहे. चेक करून घ्यायचं व्यवस्थित खाली वर ठेवून सन्यानी मेन फॅब्रिक आणि अस्तर व्यवस्थित आहे म्हणजे आतमध्ये कॅन ठेवून सन्यानी चेक करायचं. जे एक्स्ट्रा येईल ते कट करून घ्यायचं. बघायचं कापड इकडे तिकडे चेक करून घ्यायचं म्हणजे काय होतं क्रॉस असते कापड बाहेर येते. आता व्यवस्थित कापड मेन फॅब्रिक आणि कॅन बघून सन्यानी तिच्यावर ते आपली जे पिन असतं ते लावून घ्यायची. टाचपिन वगैरे या सुई असली ते लावून घ्यायची आणि मग चेक करून सन्यानी तिच्यावरती शिलाई मारून घ्यायची. चेक करून घ्यायचं बघा 10 बाय 10 आलेला आहे. काय क्रॉस असते कापड सिल्की असतं इकडे तिकडे होतं कमी ते एक्स्ट्रा घ्यायचं आणि माप करून सन्यानी जेवढं बी एक्स्ट्रा आहे आधी तिच्यावरती शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. काय ते सिल्की इकडे तिकडे सिल्क होतं. टाचपिन पण लावू शकतो आपण तिथं आणि जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं. पहिले चेक करायचं आपण आहे की नाही व्यवस्थित लागलाय की नाही. जे एक्स्ट्रा आहे कॅन अस्तर कापड ते कट करून घ्यायचं माप बघत कापड क्रॉस होतो सिल्की होतो मग व्यवस्थित बघून सन्यानी त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती दोघी बाजू व्यवस्थित बघून सन्यानी अस्तर कॅन दाबटीप मारून घ्यायची म्हणजे कसं ते कापड सरकत नाही. हे बघा ह्या बाजून पण व्यवस्थित त्याच्यावर बी शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्याला जॉईन करताना ते कापड जे क्रॉस आहे ते फिनिशिंगने आपल्याला लावता येत नाही. म्हणून हे बघा एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं म्हणजे क्रॉसच असते ते कापड. कारण की याच्यातनं काय होते क्रॉसिंगचं वालं कापड येतं सिल्की हे ब्रॉकेटचं झालं. हे बघा हे टाचपिन काढून घ्यायची मग चेक करायचं आलाय की नाही व्यवस्थित. वरतून पण एक शिलाई मारून घ्यायची चेक करायचं आधी. बघा आता 1.5 इंचचं निशाण लावलेलं आहे वर पोटलीला आपल्याला म्हणजे पोटली बॅग तयार करायची तर तिथं बघा 1.5 इंची आपल्याला मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित. कारण की आपल्याला तिथं शिलाई मारायची. तर बघा चेक करा व्यवस्थित आणि स्केल घ्यायची तिच्यानी पूर्ण मार्किंग करून घ्यायची म्हणजे 1.5 इंच वर
वरून मार्किंग केली काय की आत पण अर्धा इंचची मार्किंग ठेवायची. म्हणजे आपल्याला दोरी टाकायला व्यवस्थित दोरी ती जाड असते, नॉट जाड असते, अशी सिल्की असते. आता बघा तिच्यावर बारीक शिलाई मारून घ्यायची. म्हणजे कसं दोरी आपण ओढली बी तर निघत नाही. ते जे मशीन आपली शिलाई मारलेली असते ना, ते निघत नाही. बघू शकता तुम्ही तर कापड किती गोळा होते ते. म्हणून मी म्हणते की तिथं थोडंसं व्यवस्थित असा हात देऊन सन्यानी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. अर्धा इंच गॅप ठेवायचं तिथं. अर्धा इंच ठेवला तर दोघी बाजूने दोरी टाकताना प्रॉब्लेम येत नाही. बघू शकता तुम्ही तर थोडेसे कापड हे झालेलं आहे, गोळा झालेला आहे. आता परत मापून घ्यायचा अर्धा इंची. बघा इथं अर्धा इंची गॅप ठेवून सन्यानी आपण दोघी बाजूला शिलाई लावून घेतली व्यवस्थित. हे आपला राउंड तयार झालेला आहे. इथं मध्यभागी घेऊन कट मारून घ्यायचं. परत लावून बघायचं. जे मेन बेस आहे त्याचा पोटलीचा आपला, तो चेक करून घ्यायचा आणि दोघी बाजून मध्यभागी दोघी बाजूला निशाण मारून घ्यायचे. निशाण लावल्यानंतर ते चेक करायचं बाबा कापड कमी आहे का? बघू शकता इथं खाली वरी दोघी बाजूनी मेन बेसला पण करून घ्यायचं. आता बघा असं मापून सन्या बघायचं. जेवढं एक्स्ट्रा कापड असते ते कट करून सन्यानी त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. हे बघा बघू शकता बरोबर आलेलं आहे इथं. आता आपण याच्यावर शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित. हे बघा काय की शिलाई मारली तर फिनिशिंग पण छान येते. ते नंतर मारता नाही येत. तर राउंड लावलं ना मग ते नंतर मारता नाही येत शिलाई वगैरे. मग आता मारून घ्यायची 2 वेळा बघून सन्यानी व्यवस्थित क्रॉस बघून मारायची. बघा इथं 2 वेळा शिलाई मारायची तिच्यावरती व्यवस्थित खाली बघा. आता जे एक्स्ट्राचं राहिलेलं आहे ते कट करून घ्यायचं फिनिशिंगने. बघा क्रॉस गेलेलं आहे, धागा आहे, ते फिनिशिंगने कट करून घ्यायचं. आता बघा सरळ करून घ्यायचं. परत त्याला चेक करून घ्यायचं एक वेळा. हे बघा इथं व्यवस्थित मध्यभागी चेक करून घ्यायचं आणि मेन फॅब्रिक आहे त्याला पण थोडंसं मार्किंग करून दोघी बाजूला बघून घ्या. मेन फॅब्रिक आणि हे असं लावताना थोडा प्रॉब्लेम येतो राऊंड असते तर. थोडंसं बघायचं आपलं मार्किंग वगैरे कुठे येतं लावून घ्यायचं. हे बघा असं म्हणजे उलटी बाजूने लावायचं. उलट्या बाजूने आपण शिलाई मारली त्याच्यावरती आणि जे आपले आपण पायपिंग करतो ना ते दाबटीप लावायची एका साईडची. कारण की ते आपलं पोस्ट टाकलेलं आहे ना त्या आतमध्ये ते व्यवस्थित शिलाई मारता येते. राऊंड बघा झालेला आहे. आता आपण याला सरळ करूया. हे बघा झालाय राऊंड, छान झालाय बघा राऊंड तयार आपला. राऊंड मारून हे बघा व्यवस्थित काय की दाबटीप जे असते ना ते लावायची. म्हणजे वन साईडची आपण पायपिंग करतो ना ते लावायची. काय की पोस्टावरती छान शिलाई मारता येते. जे खालचा बेस आहे ते. हे बघा आता सरळ करून बघूया. छान तयार झालेला बघा आपला पार्टीवेअर बटवा या बॅग म्हणू शकतो आपण. हे बघा वरती मी बोलले होते क्रॉस जातो कापड. हे बघा वरचावाला क्रॉस जातो सारखा. काही सिल्की कापड असते ना. आणि हे बघा बेस व्यवस्थित झालेलं आहे. तयार करून घ्यायचं. दाबून घ्यायचं दोघी बोटांनी अंगठ्यांनी. हे बघा असं काही खदड असते ना फिनिशिंग दिसत नाही तिथं. असं व्यवस्थित तयार करून सन्या बघा तुम्ही छान तयार होतो. आता बघा इथं बघू शकता तुम्ही. आता आपण इथे नॉट टाकूया आत. नॉट कशी घालायची सोप्या पद्धतीने बघू शकता. मार्किंग करून घ्यायचं. अर्धा इंच 1 इंचवर मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून घ्यायचं दोघी साईडला 1-1 इंची सोडून सन्यानं बघा. अशी मार्किंग केल्यानंतर हे बघा 1 इंची या अर्धा इंची तुम्ही ठेवू शकतो. पण 1 इंची ठीक आहे. की नॉट आत गेल्यावरती आपल्याला तिथं हँडल पण लावायचं आहे. हे बघा बघू शकता असं. हे बघा दोघी बाजू. आता आपण नॉट टाकूया. सुई जे जाड सुई असते तिच्याने पण टाकू शकतो आपण. आधी तर काडी पेटीने तिला छान असे दोघी बाजूला आपले हे करून घ्यायचं. म्हणजे कापड असते ना त्यातलं फाटत नाही. हे बघा असं काडी पेटीने थोडेसे राऊंड करून घ्यायचे गोल गोल दोघी सर्कल. इकडं पण आणि मेन दोघी सेंटरला करायचे. हे बघा सुई जाताना प्रॉब्लेम येत नाही. हे बघा आता नॉट घालताना बघा मेन फॅब्रिक असतं ते वरच्यावर आपल्याला तिथं नॉट टाकता येते. बघू शकता ते एम्ब्रॉयडरीचं कापड आहे आत. की नॉट जात नाही आणि नॉट आपली जाड असते ना ते जातच नाही आत. हे बघा आता इथं सुई जे जाड असते ना आपली ते सुईच्या ह्याच्याने घालायची नॉट. दोघी बाजूला व्यवस्थित घालून घ्यायचे. हे बघ इथं दुसऱ्या साईडला काढून घ्यायचं होल म्हणून. ह्या साईडनं काढल्यानंतर परत जे आपण दुसरा राऊंड केलेला आहे काडी पेटीने गोल अर्धा इंची सोडून या 1 इंची सोडून सन्यानी बघा आता ह्या साईडने पण
ओढून ताणून ते काढावं लागते. हे बघा ओढून इथं बघा ह्या होल म्हणून काढायचं. कापड सिल्की असते लगेच स्लिप होते ते वाले आणि सुई पण बाहेर निघाले. हे बघा आता इथं ओढून ताणून जाड नॉट असते ना काढून घ्यायची. हे बघा हे बघा एका बाजूला काढलेली. आता दुसरी बाजूची बघूया. हे बघा इथं आता ह्या बाजून टाकूया. आता ह्या बाजून टाकलं की ते दुसऱ्या बाजूला निघणार नॉट. हे बघा बघू शकता तुम्ही सोप्या पद्धतीने टाकायची नॉट टाकायची पद्धत. हे बघा तर ते आधीची टाकलेली आहे ती पण जाड आहे आणि ही पण जाड आहे. तुम्ही बघू शकता सावकाश टाकायचे प्रयत्न करा. कापड खूप नाजूक असते, सिल्की असते. टाकताना काळजी घ्यायची. हे बघा खालून पण चेक करायचं की अस्तरमणी पण नॉट बाहेर निघाली तर मग ते घाण वाटेन असं. फिनिशिंग नाही दिसणार, बाहेर नॉट दिसणार ती. हे बघा इथे जाड असतं ना ते नॉट निघतच नाही बाहेर. हे बघा असं व्यवस्थित बघून सन्या काढायची. इथं गाठ मारून घ्यायची नाही तर ती घातली तर ही बाहेर निघून जाणार. हिला गाठ मारून ठेवली तर मग दुसरी नॉट ओढताना म्हणजे बाहेर येणार नाही. आता हे दुसरा होल म्हणून बघा आता इथं घालू शकता व्यवस्थित. हिला पण सावकाश काढून घ्यायची बाहेर. हे बघा इथे किती छान पार्टीवेअर बटवा या पोटली म्हणू शकतो आपण तयार झालेली आहे. इथं आपण हिला गिफ्ट पण करू शकतो, या आपण घरी पण करू शकतो. आता हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी पण छान आहे ही माझी पोटली बॅग. तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन आहात, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा इथं गाठ मारून घ्यायची नॉटला आणि बघा आता चेक करायचं. हे बघा दोघी बाजूला नॉट लावून झालेली आहे. हे बघा ओढून बघा डोरी व्यवस्थित झालेली बघा. चेक करून घ्यायचं. हे बघा किती छान इथे तयार झालेला आपला. हे बघू शकता तुम्ही इथं राऊंड दोघी बाजूला चेक करा. हे बघा आता इथं लटकन लावून घ्यायचे 3.5 बाय 3.5 दोघी कापड घेतलेलं आहे. हे बघा नॉट पण चेक करून घ्यायचे. एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायची. हे बघा फोल्ड करून घ्यायचं आणि आपण लटकन जसे ब्लाऊजला वगैरे तयार करतो तसे लटकन लावून घ्यायचे. बाजारातले महागच पडतात आणि मॅचिंग मिळत नाही इथं पण. आणि इथं हे असं लटकन तयार केलेले छान असतात. निघत पण नाही आणि तुटत पण नाही. ही पण बघू शकता तुम्ही छान लटकन तयार होतं हे पण. हे बघा आणि आता एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं. चेक करायचं दोघी बाजूला. हे बघू शकता इथं असे फोल्ड करून सन्यानी परत त्याच्यावर शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित बारीक. चेक करत करत मारायची. हे बघा परत मारून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्रा यायचं ते कट करून घ्यायचं. बघायला फोल्ड करून बघा सरळ करून घ्या. हे बघा होतं व्यवस्थित. छान लटकन तयार झालेलं बघा राऊंड. हे बघा किती सुंदर दिसतं हे लटकन. बघू शकता तुम्ही इथं. आता दुसऱ्या बाजूला सेम तशीच तयार करून घ्यायची. हे बघा दोघंही तयार झालेले आहे. दोघं सेम माप नॉट चेक करून घ्यायची. नॉट चेक झाल्यानंतर मग ते लटकन लावायचे. हे बघा सेम तयार झालेले आहे. हे बघा लटकन तयार झालेले आहे. आता हे सॉफ्ट वायर दुकानामध्ये मिळतं. ते हे बघा याच्यात मणी पोह्याचे मणी घेतलेले आहे. 3 नाही 2 पॅकेट घेतलेले आहे. 2 पॅकेट भरपूर होता. असे मणी इथं ताराने सॉफ्ट वायर घेतलेली आहे तिथं मणी ओवून घ्यायचे. इथं आपण आपल्या चॉईसनुसार लावू शकतो हँडल. हे बघा इथं मणी ओवून घेतले आहे. म्हणजे आवडीनुसार हँडल लावा. विदाऊट हँडल पण छान दिसतं. पण हँडल लावल्यानंतर खूप छान लुक येतो. हे बघा इथे तार बाहेर काढून घ्यायचं. हे बघा वायर इथं लावून घेतलेली आहे. बघा आता होल करून सन्यानी. हे बघा जे दोरी आहे आतमधली जे नॉट लावलेली आपण ते नॉटच्या पलीकडून आतमनी काढून घ्यायचं आणि बघा हे हे सॉफ्ट वायर अशी इथं फोल्ड करून घ्यायची बघा राऊंड. हँडल तयार छान छान हँडल तयार होतं आणि त्याला असं राऊंड राऊंड करून घ्यायचं म्हणजे ते निघत नाही बाहेर. हे बघा ह्या साईडनं पण तसंच करून घ्यायचं. जे सॉफ्ट वायर घेतलेली आहे नाही गेली ती तर ते आपल्या सुईने होल करून सन्यानी आत दोघी बाजूला करून असं आत टाकून घ्यायचं आणि परत जे आपण जे दोरी लावलेली आहे जे नॉट म्हणतो आपण ते हे बघा दोघी बाजूने होल करून सन्यानी सुईच्या ह्याच्याने बाहेर काढून घ्यायचं आणि परत तिथेही चेक करून घ्यायचं. वर खाली झालंय का बघा चेक करून सन्यानी परत त्याला ओपन करून परत ते राऊंड राऊंड करून घ्यायचं. हे बघा इथं राऊंड करून सन्यानी चेक करून गोल गोल राऊंड करायचं. राऊंड झाल्यानंतर एक्स्ट्रा वायर कट करून घ्यायची म्हणजे परत तिला राऊंड करून घ्यायचं म्हणजे ती फिनिशिंगने हँडल आपलं छान तयार होतं.
आपल्या चॉईसनुसार आपण हँडल लावू शकतो, नाहीतर विदाऊट हँडल पण छान दिसते पोटली बॅग. आणि हँडल लावलं तर छान लूक तयार होतो. हे बघा जे एक्स्ट्रा आहे ना ते कट करून घ्यायची. परत ओढून बघायचं आपलं हँडल छान तयार झालेलं आहे. छान लूक येतो हँडल लावलं तर. नाहीतर बाजारातून पण आपण नवीन आणून लावू शकतो तिथं. मोती पण लावू शकतो. ऑप्शनल आहे. आपल्या चॉईसनुसार हँडल लावू शकतो. या तर विदाऊट हँडल नाही तर दोरी पण लावू शकतो. या तर मेन फॅब्रिकचं पण आपण तयार करून सगळं त्याला लावू शकतो. हे बघा किती छान आपली बॅग तयार झालेली आहे. बघू शकता लूक किती छान आलेला आहे. कापड आपण ब्रॉकेटचा पण या तर पोटली तयार करू शकतो. हे बघा हँडल किती छान दिसते, किती छान तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.